ज्याची भीती होती तेच झालं. वेलकम टू पार्ट 2 ऑफ बँगलोर टू कोकण राईड. रूम वरून निघताच सगळ्यात पहिल्यांदा मी पेट्रोलची टाकी फुल केली. घरी जायची एक्साइटमेंट एवढी होती की मी काय पॅक केले आणि काय नाही हे माझ्या लक्षातच नव्हतं. बँगलोरच्या ट्रॅफिकला फाट्यावर मारून मी डायरेक्ट लागलो एक्सप्रेस वे. या एक्सप्रेस वे वर मी सुशागत गाडी पळवतच होतो की मला टोल लागला आणि या टोल वर हे बाईकला पण टोल चार्ज करत होते. मस्तपैकी ह्या खुल्या हायवेचा आनंद घेत मी जातच होतो की मला आठवलं मी रेनकोटची पॅन्टच घ्यायला विसरलो. आता फक्त पावसाची भीती होती कारण या खुल्या हायवेवर मला काहीच भेटणार नव्हतं. मी गाडी पळवतच होतो की ज्याची भीती होती तेच झालं. गाडपाट पाऊस. नशीब एवढं चांगलं होतं की एक्सप्रेस वे संपतच आला होता आणि मला हे छोटंसं दुकान भेटलं जिथे मी नवीन रेनकोट घेतला. तिथून पुढे निघताच मस्तपैकी एक चहा घेतला आणि माझा पुढचा प्रवास सुरू केला. या सुंदर अशा सनसेटचा आनंद घेत मी जातच होतो की भयानक अशा ट्रॅफिक मध्ये अडकलो. कसा बसा या ट्रॅफिक मधून बाहेर पडलो आणि मी येऊन पोहोचलो दवंगिरेमध्ये. इथे वाटेतच हे हॉटेल भेटलं जिथे मी जेवून घेतलं आणि दवंगिरेमध्ये पोहोचताच सगळ्यात प्रथम मी रूम शोधायला लागलो. शेवटी मला हा सिंगल बेडरूम भेटला जिथे मी आजची रात्र राहायचं ठरवलं. माझ्या या बँगलोर टू कोकण राईड मध्ये माझ्यासोबत काय काय घडलं हे बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.